आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। विधानसभेच्या तयारीला लागणं नितांत गरजेचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागाचे जिल्ह्याचे मेळावे घेऊ। पक्ष मेळाव्यामध्ये अजित पवारांचं वक्तव्य। 2004च्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा पक्ष फुटला असता तर हे शरद पवारांचं वक्तव्य खोटं। भुजबळ सीएम होतील असं मला वाटत होतं, अजित पवारांचं वक्तव्य। संविधान बदललं जाणार नाही हे लोकांना पटवून देताना नाकी नऊ आले। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा निवडणुकीमध्ये परिणाम दिसला। भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर बोलताना भुजबळांचं वक्तव्य। भुजबळ नेहमी भाजपला डिवचत असतात, त्यांची भूमिका बरोबर नाही। आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? भाजप नेते निलेश राणेंचा ट्विटरद्वारे सवाल। महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज चर्चा होण्याची शक्यता। 2 दिवसांमध्ये 4 जागांवर महायुतीमध्ये नावांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। अजितदादा यावेळेला खटपट होता कामा नये। विधानसभेला जास्त जागा मिळायला हव्यात। 80 ते 90 जागा देण्याचं भाजपनं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये भुजबळांचं वक्तव्य। विधानसभेसाठी 3ही पक्ष बसून योग्य फॉर्म्युला ठरवतील। भाजप मोठा पक्ष, मित्र पक्षांनाही योग्य जागा मिळतील। फडणवीसांचं भुजबळांच्या विधानसभा जागा वाटपाच्या मागणीवर उत्तर। अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला असल्यास मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी। पालकमंत्री या नात्यानं पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो। राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या। अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणामध्ये अजित पवारांची नार्को टेस्ट करा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी। पोलीस आयुक्तांना फोन केला होता की नाही हे स्पष्ट सांगा, दमानिया यांचा सवाल। अंजली दमानियांचे आरोप खोटे असून बिनबुडाचे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळले। मुख्यमंत्री शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी 6 आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश। पुणे अपघात प्रकरणामध्ये ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं उघड। डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर अपघात प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक। त्रिसदस्यीय समितीकडून ससूनमधील गैरप्रकाराची चौकशी होणार। चौकशी समितीच्या डॉक्टर पल्लवी सापळे अध्यक्षा। वैद्यकीय तपासणीमधील गैरप्रकाराच्या चौकशीला सुरुवात। ससून रुग्णालयामधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी सरकारनं नेमलेली समिती आम्हाला मंजूर नाही। प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्यात यावी, अंबादास दानवेंची मागणी। सुषमा अंधारेंकडून चौकशी समितीच्या अध्यक्ष बदलण्याची मागणी। डॉक्टर सापळेंवर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवांचे आरोप असल्याचे अंधारेंचं वक्तव्य। माझी नियुक्ती शासनाकडूनच ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करू, डॉक्टर पल्लवी सापळेंची माहिती। ससून प्रकरणी श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी। संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा डागाळली, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज, सुळेंची मागणी। पुणे अपघातामधील आरोपी खरंच अल्पवयीन आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल। शिक्षा कमी करण्यासाठी आरोपीच्या वयाचा बनाव रचला जातोय का, याचा तपास करण्याची मागणी। ससून रुग्णालयामधील रक्तचाचणी विभागामधील 1 कर्मचारी पळाला, पोलीस ताब्यामध्ये घेतील या भीतीनं कर्मचारी पळाल्याची माहिती। पुणे अपघातामधील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हलनोरला 3 लाखांची लाच, लाचेची 3 लाख रुपयांची रक्कम जप्त। पुणे गुन्हे शाखेनं डॉक्टरांना दिलेल्या लाचेची रक्कम हस्तगत केली। पुणे अपघात प्रकरण गैरप्रकारच्या चौकशीसाठी 3 समिती गठीत। वैद्यकीय तपासणी उपचाराबाबतच्या गैरप्रकाराची चौकशी केली जाणार। ब्लड सॅम्पल रिपोर्ट बदलल्यानंतर वरिष्ठांचा निर्णय। दिल्लीमधील 1 जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत। परदेशामध्ये असल्यानं ठाकरे गटाचा एक प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार। अजित पवार गटाची काल शिक्षक मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती। मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवावी, भुजबळांची भूमिका, तर शिवाजीराव नलावडे अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होणार। प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त असलेल्या एका जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होणार। प्रफुल्ल पटेलांची रिक्त झालेली राज्यसभेची जागा साताऱ्याला मिळणार। अजित पवारांची बैठकीमध्ये घोषणा। नितीन पाटील यांना अजितदादांनी दिला होता शब्द। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्रीवर बैठक। शिवराज्याभिषेक सोहळा आणि मान्सूनच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक। नाशिक दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आढावा बैठक घेणार। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक। कोल्हापूर सांगलीच्या संभाव्य पूर परिस्थितीसंदर्भात 7 जूनला बैठक। यंदा सरासरीपेक्षा 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज। हवामान विभागाच्या अंदाजामुळे बैठक। लोकसभेच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक फेरबदल करणार। लोकसभेमध्ये काम न केलेल्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार।
आमदार खासदारांप्रमाणे पदाधिकाऱ्यांचाही रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार. पुण्याच्या खेडमध्ये लोकसभेच्या निकालाआधीच भावी आमदाराचे बॅनर. भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टेंची बॅनरबाजी. वाढदिवसाच्या निमित्तानं झळकले बॅनर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी तयारी सुरू. निवडणूक विभागाकडून मतमोजणीसाठी 1000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. पुणे शहरामध्ये 10 जूनपर्यंत मनाई आदेश लागू. कायदा सुव्यवस्था आणि अनिश्चित प्रकार टाळण्यासाठी मोर्चे, धरणं आंदोलन, उपोषण करण्यास मनाई. छत्रपती संभाजीनगरमधील पाझर तलाव आटलं. तलावामध्ये पाणी नसल्यानं मासे आणि कीटकांचेही हाल. नागरिकांसह पशुपक्ष्यांचाही पाणी टंचाईचा सामना. सोलापूरच्या माळशिरसमधील गिरवी गावामध्ये ग्रामसेवकांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडलं. पिण्यासाठी पाणीच नसल्यानं ग्रामस्थ संतप्त. नांदेडच्या लिंबोटी धरणामध्ये 4.25% इतकाच पाणीसाठा. परभणी आणि लातूर जिल्ह्यामधील काही गावं धरणाच्या पाण्यावर अवलंबून. पाणी टंचाईची शक्यता. पुण्याच्या जुन्नरमधील रोहकणीमधील बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याच्या मानवी वस्तीमधल्या वावरामुळे भीतीचं वातावरण. वन विभागानं पिंजरे लावण्याची स्थानिकांची मागणी. नवी मुंबई, खारघर आणि कामोठेमध्ये आज 14 तास पाणीपुरवठा बंद. रात्री 12पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. पुण्याच्या दक्षिण भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. वडगाव जलकेंद्राच्या देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीमुळे शहरामध्ये फक्त गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा होणार. ठाण्यामधल्या काही भागामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगरमध्ये उद्या पाणी. चेंबूर, मानपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार. पुण्यामधल्या कात्रज, आंबेगाव आणि धनकवडी भागामध्ये पाणीपुरवठा बंद. 31 मे रोजी पाणीपुरवठा कमी दाबानं सुरू राहील. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती. मुंबईमध्ये 4 दिवस पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरणासह ठाणे, पालघर, रायगडमध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. सोलापूरच्या माढ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरावरचे पत्रे उडाले. प्रशासनाकडून पंचनामे करायला सुरुवात. रत्नागिरीच्या राजापूर शहराला अवकाळी पावसामुळे दिलासा. 2 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा 1 दिवस आड होणार. राजापूर नगर परिषदेचा निर्णय. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधल्या नंदोरी परिसराला वादळाचा तडाखा. 20 तारा खांब कोसळल्यानं नुकसान, तर घरांचा छप्परही उडाल्यानं संसार उघड्यावर. भंडारा जिल्ह्यामध्ये तापमान वाढल्यानं हवामान विभागाकडून उष्णतेचा येलो अलर्ट. वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित. पुण्याच्या मावळमध्ये कृषी विभागाकडून खरीप हंगाम शेतकरी सभांना वेग. शेतकऱ्यांना बियाणं खरेदी, बीज प्रक्रिया आणि पीएम किसानबाबत मार्गदर्शन. जुन्नरमधील आळेफाटा उपबाजारामध्ये कांद्याच्या 11,801 पिशवींची आवक. चांगला दर मिळत असल्यानं पारनेर, शिरूर, संगमनेरमधून कांद्याची आवक. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकडो क्विंटल वांगी विक्रीविना पडून. भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. डाळीच्या दरामध्ये 2 महिन्यामध्ये प्रति किलो मागे 25 रुपयांची भाव वाढ. तूर डाळ 165 ते 177 रुपये, तर उडीद डाळ 120 ते 138 रुपये किलोवर. वाशिम जिल्ह्यामध्ये हळद पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड. परभणीच्या पेडगावमध्ये आढळला बनावट डीएपी खताचा साठा. कृषी विभागाकडून गोडाऊन सील. मुंबईतील रेल्वे मार्गालगतच्या 24 झाडांची महानगरपालिकेकडून छाटणी. पावसाळ्यामध्ये रेल्वे मार्गावर झाड कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पालिकेची खबरदारी. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी लवकरच पॉड हॉटेलची सुविधा. येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये पॉड हॉटेल पर्यटकांसाठी खुलं होणार असल्याची माहिती. पुण्याच्या मुळशीमधील शेडाणी गावाजवळील धरणामधील पाणीसाठा कमी झाल्यानं गणेश मारुतीचं दर्शन. 100 वर्षानंतर गणेश मारुतीचं दर्शन घडल्यानं ग्रामस्थांकडून पूजा अर्चा. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरामधील उड्डाणपुलाचं काम सुरू. पुलाच्या बाजूच्या गटार आणि पाईपलाईनबाबत निर्णय नाही. निर्णय नसल्यानं व्यापाऱ्यांचा कामाला विरोध. अमरावती शहरामध्ये पोलिसांकडून चौकामध्ये नाकाबंदी करून वाहनांची चौकशी. पुण्यामध्ये हिट अँड रन प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क. जळगावच्या पिंपराळा परिसरामध्ये पथदिवे आणि गटारींमुळे नागरिकांचे हाल. मनसेचा रहिवाशांना सोबत घेत महापालिकेवर मोर्चा. प्रश्न न सुटल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा. नाशिकमध्ये अभिनव भारत मंदिर इथे सावरकरांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन. काँग्रेस नेते शाहू खैरे यांच्याकडून अभिनव भारत मंदिर इथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन. सिंहगड आणि डेक्कन क्वीनचे जनरल डबे वाढवण्यासह सिंहगड एक्सप्रेसमध्ये अर्धा डबा पासधारक महिलांसाठी राखीव ठेवा. प्रवाशांची मागणी. पिंपरी चिंचवडमधील रावेत मेट्रो पार्कसाठी आरक्षित भूखंडावर निवडणूक आयोगाच्या ताब्याबद्दल कोर्टाचा आक्षेप.
10 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश. मेट्रोसाठीच्या भूखंडावर निवडणूक आयोगानं उभारलं होतं गोदाम. परभणीमधून हज यात्रेसाठी मोठ्या संख्येनं यात्रेकरू रवाना. विशेष विमानानं यात्रेकरू उद्या सौदी अरेबियाकडे रवाना होणार. मुंबईमधल्या कोस्टल रोडवरील बोगद्यामध्ये लागलेली गळती दुरुस्त. काल रात्रीच्या सुमारास बोगद्यामध्ये गळती. 2 महिन्यामध्ये बोगद्याला गळती लागल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. मध्य रेल्वेवर 31 मेच्या मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंत ब्लॉक. 36 तासांच्या ब्लॉकमुळे 69 एक्सप्रेस रद्द. सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक. समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर प्रवास शक्य होणार. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणे टप्पा ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार.